ठरलं तर मग या मालिकेचा आजचा एपिसोड फार जबरदस्त आहे, कारण की ते आज खरं तर वंदनासुद्धा आलेली आहे. आता इथे हळूहळू सगळी काही पोलखोल इथे प्रियाची होत आहे बरं का. प्रत्येकजण येतं आणि प्रियाच्या गालाखाली मारतं. अगदी तसंच इथे वंदनाने केलेलं असतं. आता गालाखाली मारल्यानंतर प्रिया लगेच म्हणत असते, ही बाई कोण आहे आणि मला असं कसं काय गालाखाली मारू शकते. त्यावर खरं वंदना म्हणत असते, मी सोहम जाधवची आई, तो सोहम जाधव ज्याला तू लहानपणीच आयुष्यभरासाठी पांगळ केलंस. हे ऐकल्यानंतर घरच्यांना धक्का बसत असतो. त्यावेळेस खरं तर इथे ज्या काही भूतकाळात गोष्टी झालेल्या असतात त्या सर्व काही ते दाखवलेले असतात आणि ते सोहमची आई म्हणजेच वंदना जाधव सांगत असते. तेव्हा खरं तर इथे वंदना म्हणत असते, ज्या वयात मुलं शाळेत जाऊन अभ्यास करतात त्या वयात तू माझ्या लेकराच्या भविष्याचा सत्यानाश केला. आज माझा हुशार मुलगा तुझ्यामुळे खुर्चीच्या चाकात बसू नये. तुला एका आईचा शाप लागेल. तुला कधीही सुख मिळणार नाही. किडे पडून मरशील तू. तुझा मुर्दा वल्या लाकडावर पडून राहील, पण जायला 4 माणसंसुद्धा मिळणार नाहीत. असा इथे शाप दिल्यानंतर इकडनं प्रिया म्हणत असते, ए बाई अगं हिला कुणीतरी थांबवा. काय अभद्र बोलती ही. असं अभद्र कुणी बोलतं का? बाई पुराव्याशिवाय वाटेल ते बोलते. असं इथे प्रियाने म्हटल्याबरोबर इकडनं सायली म्हणत असते, अगं पुराव्याशिवाय या जे काही बोलतात त्याचा पुरावा आजही तुझ्या डाव्या खांद्यावर असलेली भाजलेली खून आहे ना प्रिया. असं म्हटल्यानंतर प्रिया तर शांत बसलेली असते. त्यावर खरं इकडनं अश्विन म्हणत असते, लहानपणी एका मुलाशी मारामारी करताना ही खून झाली होती. तन्वी तू तर मला वेगळंच सांगितलं होतंस की तुला आश्रमात भाजलं होतं. त्यावर खरं इकडनं सायली म्हणत असते, भाऊजी खरं तर आश्रमात असं काही झालं नव्हतं. त्यामुळेच खरं तर मी गुढीपाडव्या दिवशी एक गोष्ट करायची. त्यावर खरं तर सायली आता इथे कल्पनाला म्हणत असते, आई तुम्हाला आठवतंय का, तुम्हाला मी एक साडी मागितली होती आणि तीच साडी मी तुम्हाला प्रियाला द्यायची सांगितली होती. तेव्हा कल्पनाला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा ती म्हणत असते, हे सगळं काही मी मुद्दाम केलं होतं, कारण की त्या गोल्डन काटं होते आणि गोल्डन काटं असल्यामुळे तिच्याकडे मी स्लीवलेस एक ब्लाऊज पाहितलं होतं आणि ते स्लीवलेस ब्लाऊज त्याच्यावर ती घालेल आणि मला कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना ती जन्मखून दिसेल, असंही ते सायलीने म्हटलेलं असतं. ती म्हणत असते आणि अगदी तसंच झालं. त्या दिवशी मी खरं तर तिला साडी नेसवण्याच्या बहाण्याने तिच्या रूममध्ये गेल्यानंतर खरं त्या दिवशी मी ती खून बघितली आणि त्याच दिवशी मला खात्री पटली की आपल्या घरात आपल्या आयुष्यात प्रिया म्हणून आलेली ही मुलगी, आपल्या घरामध्ये तन्वी किल्लेदार म्हणून राहणारी ही मुलगी खरं तर सदाशिव आणि मैनावती लोखंडे यांच्या घरी जन्मलेली बबली लोखंडे आहे. हे ऐकल्यानंतर घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो बरं का. आणि इकडनं वंदनाने परत तिच्या कानाखाली एक दुसरी ओढलेली असते. आता कळलं का मी कोण आहे, बबली लोखंडे, असंही ते वंदनाने म्हटलेलं असतं आणि तिथून निघून गेलेली असते. आता इकडे प्रिया जी असते, प्रिया म्हणत असते, नाही 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 हे सगळं साफ खोटं आहे. मी इतक्या वेळ शांतपणे सगळं ऐकून घेत होते, कारण मला बघायचं होतं की हे काय काय माझ्या विरुद्ध सांगतात म्हणून. पण मी आता तुमचं ऐकून घेणार नाही. सायली आणि अर्जुन तुम्ही नीट कान उघडे ठेवून ऐका. मी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे आणि डॉक्टर अश्विन सुभेदार याची बायको आहे. सदाशिव आणि मैनावती यांच्याशी माझं खरं तर काही संबंध नाही, फक्त कर्जापुरताच माझा संबंध होता. माझ्यावर विश्वास ठेवा. मी या बाईच्या पोटी जन्म घेतला आहे, असंही ते प्रतिमाकडे बोट करून म्हणत असते बरं का. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, प्रिया या सगळ्यातली एकच गोष्ट खरी आहे, ती म्हणजे दुर्दैवाने तू अश्विन भाऊजीची बाई आहेस, पण तुझा खरं तर रविराज काका आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्याशी काही संबंध नाही, असंही ते सायलीने म्हटलेलं असतं. आता घरच्यांना तर कळतच नसतं हे सगळं काय चाललंय म्हणून. तेव्हा इकडनं प्रिया स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. ते म्हणत असते की हे सदा मैना खोटारडे आहेत, ते चोरटे आहेत, त्यांच्यावर विश्वास ठेवून सायली आणि अर्जुन तुम्ही माझ्या जन्मावर संशय घेताय. मी फक्त प्रतिमा किल्लेदार आणि रविराज किल्लेदार यांचीच मुलगी आहे. ते DNA टेस्ट वगैरे मला काही माहीत नाही. बाबा तुम्हाला आठवत नसेल DNA टेस्ट, मला नाही माहीत हे सगळं काही, पण मी तुमच्या दोघांचीच मुलगी आहे. तुमचंच रक्त माझ्या अंगात सळसळतंय. खरं तरी ते सायली आणि अर्जुन तुम्ही खरं तर जे काही करताय ते सगळं काही खोटं आहे. तुमच्या कल्पनेला कुठलाही आधार नाही, असं म्हटल्यानंतर इकडनं अर्जुन म्हणत असतो, आधार आहे आणि साधा सुद्धा नाही, तो सायंटिफिक आहे, तो म्हणजे तुझे DNA टेस्ट रिपोर्ट. असं म्हटल्यानंतर प्रियाला तर काय बोलावं कळतच नसतं बरं का. तेव्हा इकडनं रविराज म्हणत असतात, पण जेव्हा तन्वी परत आली तेव्हा खरं तर मी तिची DNA टेस्ट केली होती. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, सिनियर खरं तर या प्रियाला DNA टेस्ट कसं
मॅच करायचं हे चांगलंच माहीत आहे. त्यात तिने PhD केली आहे. आणि सिनियर, तुम्हाला आठवतं का प्रतिमातेची खोटी डेड बॉडी जेव्हा आपल्याला मिळाली होती तेव्हा सुद्धा प्रियाचं सॅम्पल तिच्याशी मॅच झालं होतं. ही जादू फक्त प्रियाला जमू शकतं. हिला हे सगळं काही मॅनेज करता येतं. त्यामुळेच आम्ही ठरवलं होतं की आता ना ह्या प्रियाला सॅम्पल बदलून द्यायचे ना रिपोर्ट. DNA टेस्टसाठी आम्हाला प्रियाचे, मैनाचे आणि त्याचबरोबर प्रतिमातेचे केस हवे होते. त्यावर खरं लगेच मैना म्हणत असते, मी तर लागोलाग लगेच देऊन टाकले, कारण की ह्या पोरीला तर मला अद्दल घडवायचीच होती. त्यावर खरं ते अर्जुन म्हणत असतो, आणि प्रियाचे केस मिळवण्यासाठी सायलीने एक आयडिया केली. तेव्हा सुमन काकू म्हणत असतात, कोणती आयडिया केली? त्यावर सायली म्हणत असते, आई तुम्हाला आठवते का, मी तुम्हाला म्हटलं होतं की घराच्या तिजोरीची चावी प्रियाला द्या. तेव्हा कल्पनाला सगळ्या गोष्टी आठवत असतात. तेव्हा खरं तर इथे सायलीने प्रियासोबत कशा प्रकारे चावी घेण्यासाठी भांडण केलं होतं, कशा प्रकारे तिचे केस उडले होते, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे दाखवलेल्या असतात बरं का. तेव्हा खरं तर इकडनं अस्मिता म्हणत असते, म्हणजे हे सगळं काही तू मुद्दाम केलंस तिचे केस मिळवण्यासाठी? तेव्हा सायली म्हणते, हो अगदी बरोबर, तिच्या केसासाठीच मी हा घाट घातला होता. त्यावर प्रतिमा म्हणत असते, मग माझा केस तू कसा मिळवलास? तेव्हा सायली म्हणत असते, सॉरी प्रतिमा आत्या, मला तुमच्याशी खोटं बोलावं लागलं. त्या दिवशी मी तुमच्या घरी आली होती आणि तुमच्या केसाला मालिश करत होते, तेव्हा चुकून तुमचा एक केस माझ्या हातात आला होता आणि तोच केस मी साईडला ठेवून सॅम्पलसाठी दिला. हे ऐकून तर प्रियाचं डोकं चक्रावलं असतं बरं का. आणि घरच्यांना सगळ्यांना हळूहळू सगळ्या गोष्टी आता कळायला लागलेल्या असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, आता आम्ही खरं तर प्रियासाठी एक ट्रॅक रचला. प्रियाला मुद्दाम कळून द्यायचं होतं की आम्ही तिची DNA टेस्ट करतोय. आम्हाला माहीत होतं तिला चोरून लपून ऐकायची सवय होती आणि अगदी तिने तसंच केलं. त्यावर खरं सायली म्हणत असते, आणि ती आमच्या सापळ्यात अलगत येऊन अडकली आणि तिने त्या लॅबवाल्या एका व्यक्तीला खरं तरी ते खोटा रिपोर्ट बनवायचा सांगितला. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणत असतो, आणि तो खोटा रिपोर्ट बनवण्यासाठी तिने खरं तरी ते पूर्ण आजीने दिलेला नॅकलेस त्या व्यक्तीला दिला. हे खरं तर अर्जुननी म्हटल्याबरोबर त्या सगळ्या गोष्टी ते दाखवलेल्या असतात. हे ऐकल्यानंतर इकडं पूर्ण आजीला तर धक्काच बसलेला असतो. आणि त्यानंतर खरं तर अर्जुनने तिला आल्यानंतर जाब विचारलेला असतो की हा नॅकलेस लॅब असिस्टंटपर्यंत कसा पोहोचला. तेव्हा प्रियाने खोटं सांगितलेलं असतं की तिच्या मैत्रिणीच्या आजारपणासाठी मी दिलेला होता. हे सगळं काही अश्विनला आठवलेलं असतं. तेव्हा अश्विन म्हणतो, हे सुद्धा खोटंच होतं, म्हणजे तो नेकलेस तू तुझ्या मैत्रिणीच्या दवाखान्यासाठी नव्हता दिला. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, नव्हता, ते सुद्धा खोटंच होतं, बाकीच्या खोट्यासारखं. तेव्हा इकडनं पूर्ण आजी म्हणत असते, अगं तुला तो नॅकलेस मी दिला होता, माझ्या सासूबाईने तो मला दिला होता आणि तो श्रीधन म्हणून मी तुला दिला होता. माझा मान नाही राखायचा आणि श्रीधनाचा तरी मान राखायचा ना, असं इथे पूर्ण आजी म्हणत असतात. प्रिया तरी ते आता गप्प पडले. आता इथे कल्पना पूर्ण आजीला म्हणत असतात, अहो पूर्ण आजी, ज्या मुलीला नात्याची किंमत नाही तिला श्रीधनाची काय किंमत असणार, तिच्याकडनं काय अपेक्षा करताय तुम्ही? त्यावर रविराज म्हणत असतात, हिच्या केसापासून तर नकापर्यंत निस्ता हिच्यात खोटारड्यापणा भरलेला आहे. आता इथे सायली म्हणत असते, हिचा खोटारड्यापणा तर त्या दिवशीच आम्ही समोर आणला होता. आता ती DNA टेस्ट सॅम्पल बदलू शकत नाही, त्यामुळे एक अतिशय तिने क्रूर निर्णय घेतला. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तो म्हणजे आम्हाला जीवे मारण्याचा. जो काही आमचा ॲक्सिडेंट झाला होता तो ऑक्सिजन खरं तर या प्रियाने घडून आणला होता. असं म्हटल्यानंतर घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता कल्पनाला तर धक्का बसलेलाच. कल्पना म्हणत असते, मला तर हे ऐकायचंच नाही, म्हणजे हे सगळं खूप भयानच आहे. त्यावर सायली म्हणत असते, प्रिया तुला याचे पुरावे नकोत का गं? तेव्हा अर्जुन म्हणत असतो, पुरावे तर आहेतच, पुराव्यासहित आपल्याकडे साक्षीदार सुद्धा आहेत. सावंत सर त्या दोघांना आतमध्ये घेऊन या. असं म्हटल्यानंतर इथे मेहपत आणि नागराजला आतमध्ये घेऊन आलेले असतात. आता ह्या दोघांना पाहून घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, प्रियाला सुद्धा बरं का. आता इथे प्रताप म्हणत असं, अर्जुन ह्या दोघांना तू इथे कशाला घेऊन आलास? तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो, कारण की या दोघांच्याच मदतीने या प्रियाने आम्हाला मारण्याचा कट रचला होता. असं म्हटल्याबरोबर इकडनं मेहपत म्हणत असतो, अर्जुन सर खरं तर आम्हाला तुला कधीच मारायचं नव्हतं, पण ही प्रिया आमच्याकडे रडत आली. ती म्हणाली की तुमच्या दोघा नवरा बायकोला नाही मारलं तर माझा जीव जायचा, म्हणूनच खरं तर माझं माणसं त्या ट्रकमध्ये होते, पण हे पाप माझ्या अंगावर तुम्ही ढकलू नका. त्यावर नागराज म्हणत असतो, ही जे पाप तर इतके आहेत ना की मोजता सुद्धा येणार नाहीत. मी जेलमध्ये होतो तेव्हा खरं तर ही सावसूदवने बाहेर फिरत होती, पण माझ्यापेक्षा जास्त तर हिचे पापत. असं म्हटल्यानंतर इकडनं पूर्ण आजी म्हणत असते, पण हे सगळं काही तन्वीनेच केलंय हे तुला कसं कळलं अर्जुन?
तेव्हा खरं तरी ते अर्जुन म्हणत असतो ॲडव्होकेट पटवर्धन यांच्यामुळे कळलं. आठवतात का तुला प्रिया ॲडव्होकेट पटवर्धन असं म्हटल्यानंतर प्रिया तर शांत बसलेली असते. तेव्हा खरं तर अर्जुन ते पटवर्धनांना फोन करतो आणि म्हणत असतो की तुम्हाला तन्वीने म्हणजेच प्रियाने जे काही सांगितलं ते सर्व काही आम्हाला सर्वांना परत एकदा सांगाल का. तेव्हा खरं तर पटवर्धनाने सगळ्या गोष्टी ते सांगितलेल्या असतात की प्रिया मला भेटायला आली आणि तिने माझ्यासमोर नोटाचं बंडल ठेवलं. ते नोटाचं बंडल ठेवून मला तर धक्काच बसला, कारण मी तुमच्याच घरातली एक व्यक्ती मेहपत आणि नागराजला सोडवण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करते. मेहपत आणि नागराजला सोडवण्याचा फक्त ती बनाव रचणार होती आणि बाहेर मोठा अपघात घडून आणणार होती. ह्या सगळ्या गोष्टी आता इथे पटवर्धन वकिलांनी घरच्यांना सांगितलेले असते. आता हे सगळं काही ऐकून घरच्यांना तर धक्का बसलेला असतो. तेव्हा सायली म्हणत असते आता तिचा हा प्लॅन तर फेल गेलेला असतो, त्यामुळे ती आणखीच बिथरली होती आणि त्यामुळे ती खरं तर काही करायला तयार झाली होती. तिला माहीत झालं होतं की आम्ही शांता मावशीला दुसरीकडे कुठेतरी ठेवलेला आहे. त्यावर अर्जुन म्हणत असतो म्हणूनच तिने संतोषची परत एकदा मदत घेतली. संतोषला घेऊन ये असं म्हटल्यानंतर लगेच पोलीस आता संतोषला इथे घेऊन येतात. आता संतोषला पाहून तर प्रियाला धक्का बसलेला असतो. इशाऱ्याने त्याला म्हणत असते काही बोलू नको. तेव्हा अर्जुन म्हणत असं संतोष मला सांग, ह्या प्रियाने तुला शांता मावशीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना. असं म्हटल्याबरोबर संतोष काही विचार न करता म्हणत असतो हो, मला लक्ष ठेवायला त्यांनी सांगितलं होतं आणि जेव्हा त्या मला दिसल्या तेव्हा लगेच मी खरं तरी ते तन्वी मॅडमला सगळं काही फोन करून सांगितलं होतं. तेव्हा मला तन्वी मॅडमने सांगितलं होतं की तिच्यावर लक्ष ठेव आणि हे सगळं काही मी त्यांच्या सांगण्यावरूनच केलं. आणि त्यानंतर जी काही ते शांता मावशीच्या घरावर नोटीस लागली होती ती सुद्धा यांच्याच म्हणण्याने मी लावली होती. आता नोटीस लागल्यामुळे शांता मावशी घरी आल्या होत्या आणि घरी आल्यानंतर खरं मी प्रिया मॅडमला हे सगळं काही सांगितलं आणि त्यानंतर घरी आल्या. असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो सो घरी आल्यानंतर काय झालं हे सांग संतोष. तेव्हा संतोष खरं थोडा घाबरलेला असतो. तेव्हाही ते सावंत सर म्हणत असतात संतोष तुला घाबरायची अजिबात गरज नाही, जे आहे ते खरं सांग. त्यावर खरं संतोषी ते सांगायला तयार झालेला असतो. तो म्हणत असतो की रागाच्या भरात प्रिया मॅडमने खरं तर शांता मावशीचा खून केला. हे ऐकल्यानंतर घरच्यांना तर एवढा मोठा धक्का बसलेला असतो ना, म्हणजे विचारूच नका. सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. त्यावर संतोष म्हणत असतो आणि अर्जुन सरांना अडकवण्यासाठी ते प्रेत खरं तर अर्जुन सराच्या गाडीत तिने लपवलं. असं म्हटल्यानंतर आता ते कल्पनाला धक्का बसलेला असतो बरं का. प्रिया तर घाबरलेलीच असते. तेव्हा खरं तर संतोषने कशा प्रकारे आम्ही खून केला, कशा प्रकारे पुरावे मिटवले आणि त्यानंतर कशा प्रकारे ते प्रेत गाडीत ठेवलं, ह्या सर्व गोष्टी घरच्यांसमोर सांगितल्या असतात. आता घरच्यांसमोर सांगितल्यानंतर इकडनं कल्पना म्हणत असतात तू एवढं मोठं कारस्थान रचलंस नाही, म्हणजे तू निर्दयी आहेस, नीच आहेस हे आम्हाला माहीतच होतं, पण तू खुनीसुद्धा आहेस. अगं तुझे हात कसे नाही थरथरले हे सगळं काही करताना. तेव्हा इकडनं अश्विनसुद्धा चिडतो. तो म्हणत असतो माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तुझं समाधान नाही झालं म्हणून माझ्या भावाला खुनाच्या आरोपामध्ये अडकवायला निघालीस. प्रिया तर डोळे बंद करून बसलेले असते. तेव्हा ते रविराज म्हणत असं माझ्या आयुष्यात मी भरपूर खुनी पाहितले, पण तुझ्यासारखी खुनी मी आजपर्यंत कधीही पाहितली नव्हती. आता घरच्यांना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे बरं का, म्हणजे हे शांता मावशीचा खून वगैरे ऐकून. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.